नमस्कार. मेधा मॅट्रिक्समध्ये आपले स्वागत आहे. आपण आज आपले मुलं खरंच आपलं ऐकतात का या विषयावर चर्चा करणार आहेत. आपले मूल बोलतात म्हणजेच आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात असं आपल्याला वाटतं का? किंवा आपले मूल जेव्हा आपल्याला काही गोष्टी सांगतात तेव्हा आपण त्यांचं खरंच पूर्णपणे लक्ष देऊन ऐकतो का? हा व्हिडिओ आज मुलांसाठी नव्हे तर खास पालकांसाठी तयार केलेला आहे. मोस्टली बघतो तर सगळेच पॅरेंट्सला असं वाटतं की आपले मुलं आपल्यासोबत सगळ्या गोष्टी सगळे हितगुज करतात. पण खरंच करतात असताना आपण त्यांचं सगळं ऐकतो का? जेव्हा त्या काही आपल्या गोष्टी सांगत असतात तेव्हा आपण त्यांना खरोखर ऐकतो का? की नंतर ऐकते, थोड्या वेळाने सांग, नंतर बघू असं उत्तर देतो? एकदा हे खरंच तपासून बघण्यासारखी गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांचं मन किती ओळखतो, त्यांना किती जपतो, किती प्राधान्य देतो. बघा, जेव्हा आपलं मूल पॅरेंट्सला आईवडिलांना काहीतरी सांगायचं त्याला असतं तेव्हा आपण किती प्रामाणिकपणे त्याचं ऐकतो आहे, त्याला किती रिस्पॉन्स देतो आहे त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. आपण जेव्हा त्याला काही गोष्टी सांगतो आहे, तो आपल्याला काही गोष्टी सांगतो आहे, तेव्हा आपण त्याला किती रिस्पॉन्स देतो. तो सांगत असताना आपण त्याला ऐकतो का? जर आपण ऐकत नसेल, हळूहळू आपलं मूल अबोल होत जातं. आपण त्यांना जेवढं निग्लेक्ट केलेलं आहे तेवढं ते ॲक्शनचे रिॲक्शन्स आहेत. आपल्याला खूप वाटतं की ते शांत आहेत, पण ते शांत नाहीत. हळूहळू ते अबोल होत झालेले आहे आणि त्यांच्या मनाची स्थिती फार गंभीर झालेली आहे. मुलं ओरडत नाहीत, मुलं भांडत नाहीत, मुलं प्रश्नाची उत्तरं विचारत नाहीत. हळूहळू ती दूर झालेली आहेत. यामागे खरंच खूप विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण हळूहळू मूल काय करतं, आतल्या आत मनातल्या मनात सगळ्या गोष्टी तो लपवून ठेवतो, दडून ठेवतो. म्हणजे सगळा तो सप्रेस होत राहतो. आता सप्रेस होणे म्हणजे काही सोपं नाही. जेव्हा मूल सगळ्या भावना आतल्यात सप्रेस करतो आहे, दमन करतो आहे, तेव्हा त्याच्या भावनिक स्थितीवर काय परिणाम होईल, तो मनाने किती खचेल आणि त्याची निर्णय क्षमता किंवा जेही प्रगतीसाठी काही करायचे आहे त्यासाठी तो खरंच सक्षम होईल का? हळूहळू काय होत जाणार की अनेक प्रश्न निर्माण होत जाणार. मुलं आपल्याला काहीही सांगायला तयार राहणार नाही. ते बाहेर काय करतात आहे, खोटं बोलतात आहे, खरं बोलतात आहे, कुणासोबत मैत्री करतात आहे, कसे राहतात आहे, सगळ्या गोष्टी लपवल्या जातील. कुठल्याही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे त्याचे परिणाम किती गंभीर होतील आणि ते परिणाम खरंच मुळात कुणाला भोगावे लागतील याचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, जेव्हा आपण मुलांच्या काही समस्या ऐकतो आहे, त्यांचे प्रॉब्लेम ऐकतो आहे, तर त्यावेळेला पॅरेंट्स लोकांनी त्या प्रश्नाची उत्तरं एक समायोजन म्हणून तुम्हाला ते व्यवस्थित सॉल्व्ह करता आले पाहिजे. आता सल्ला देणे, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करणे म्हणजे फक्त सतत सल्ला देत राहणे हेच नव्हे, तर आपल्याला ते समजून घेऊन त्यांच्या मनाची स्थिती बघून त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे. बघा, मुलांना खरंच मनातून वाटतं की आपल्याला ऐकून घेतलं पाहिजे. जेव्हा मुलं आपल्याला काही गोष्टी सांगतात तेव्हा ते खूप विश्वासाने आपल्या जवळ येतात. खरंच आता आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे की आपण जेव्हा आपलं मूल आपल्याला काही विचारत आहे, प्रश्न विचारतात आहे, काही गोष्टी सांगतात आहे, तर आपण खरंच त्या प्रश्नाची उत्तरं कशा पद्धतीने त्यांना देतोय, खरंच त्यांचं समाधान होतंय का, खरंच त्यांना त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहे त्या त्यांना अपेक्षित तसं आपण त्यांना उत्तर देतो आहे का. आज खरंच एखादा पालक हा व्हिडिओ बघेल आणि खरंच विचार करतील आणि थांबतील आणि विचार करतील की खरंच आपण आपल्या मुलांसोबत इतकं इंटररिॲक्ट व्हायला पाहिजे का, आणि खरंच व्हायला पाहिजे हे 100% त्यांना वाटेल हे आम्ही खात्रीने सांगतो. तुम्हाला खरंच आज हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे आम्हाला खरंच कळवा की तुम्ही तुमच्या मुलांशी हितगुज करताय. धन्यवाद.